हॅलो फ्रेंड्स, आज आपण जन्माष्टमी आणि दहीहंडी निमित्त गोपाळकाला बनवणार आहोत। गोपाळकाला बनवण्यासाठी मी इथं काकडी घेतली आहे। त्या काकडीला मी चिरून चॉपरमध्ये टाकलं आहे। आता आपण एक सफरचंद घेऊया, त्याचे पण थोडे मोठे तुकडे कट करून आपण चॉपरमध्ये टाकून घेऊया। आता आपण हे व्यवस्थित बारीक करून घेऊया। इथं मी एक वाटीभर मुरमुरे घेतलेले आहे, त्यातच एक वाटी ज्वारीच्या लाह्या घेतल्या आहेत, पोहे घेतलेत भिजवून, याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्यातच आपण काकडी आणि सफरचंद कापलेले टाकून दिले। एक वाटी दही घेतलंय, त्यात 3-4 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ घातलंय। साखर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण हे मिश्रण पोह्यांवर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यातच मी 1 चमचा लिंबाचं लोणचं घातलं होतं, व्हिडिओ स्किप झालाय। 2 ते 3 चमचे तूप गरम करून आपण आता यात फोडणी करून घेऊया। त्यात मी जिरं आणि हिरवी मिरची घातलेली होती। आता आपण गोपाळकाल्यामध्ये थोडे डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून घेऊया। हा गोपाळकाला आपण दहीहंडीच्या दिवशी बनवतो आणि याचाच आपण कृष्णाला भोग लावतो। आणि इथे तयार आहे आपला दहीहंडी व जन्माष्टमी स्पेशल असा गोपाळकाला। हा प्रसाद नक्की बनवून बघा, खूप पौष्टिक असतो। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू।